मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टानं इंद्राणी मुखर्जीला येत्या 3 महिन्यात एकदाच 10 दिवसांसाठी युरोप प्रवास करण्याची परवानगी दिली आहे। हा आदेश कायद्यानं वाईट आणि मनमानी असल्याचा दावा करत हा आदेश रद्द करण्याची मागणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या हायकोर्टात करण्यात आली आहे। इंद्राणी मुखर्जीवर एका गंभीर प्रकरणात खटला चालू असून तिच्यावर स्वतःच्या मुलीची हत्या केल्याचा गंभीर आरोप आहे। इंद्राणीला परदेशात जाण्याची परवानगी दिल्यास ती पळून जाण्याची शक्यता आहे असा सीबीआयचा दावा आहे। मुलगी शीना बोराची हत्या केल्याच्या प्रकरणात इंद्राणी सध्या जामिनावर आहे। अमेय राणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अमेय, अगदी थोडक्यात जाणून घ्यायचंय की कोर्टानं असा निर्वाळा असा आदेश नेमका का दिला? मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टानं इंद्राणी मुखर्जीला जो दिलासा दिलेला आहे की तिला पुढच्या 3 महिन्यात एकदा परदेशात जायचंय, ते तिच्या प्रॉपर्टीच्या कामासंदर्भात तिला प्रत्यक्ष हजेरी लावून तिथे कागदपत्रांची पूर्तता करायची आहे, त्यामुळे तिला ही परवानगी देण्यात आली आहे। परंतु सीबीआयनं या निकालाला किंवा या परवानगीला आता हायकोर्टात आव्हान दिलेलं आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जर इंद्राणीला बाहेर जाण्याची परवानगी दिली तर ती पळून जाऊ शकते आणि तिच्या विरोधात इतका गंभीर खटला चालू असताना जर ती पळून गेली तर हे प्रकरण आणखीन चिघळण्याची शक्यता आहे, त्यामुळे तिला बाहेर जाण्याची परवानगी दिली जाऊ नये। सर्वोच्च न्यायालयानं इंद्राणीला 6 वर्षाच्या कैदेनंतर जामीन दिलाय, त्यामुळे आता या प्रकरणी हायकोर्ट काय निकाल देतं, सीबीआयला दिलासा मिळतो का आणि इंद्राणीला बाहेर जाण्याची परवानगी कायम राहते का, हे सुनावणीनंतर स्पष्ट होईल। अमेय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।